आमचं दर्शनही चांगलं झालं। आता आम्ही निघालो आहोत तो गडबेतील कालमदेवी मंदिरामध्ये। तर आज आम्हाला जवळपास 4 ते 5 मंदिरामध्ये जायचं होतं, पण आज केलमदेवी मंदिरात खूप गर्दी होती आणि ट्रॅफिक पण फुल होती, त्यामुळे आम्हाला खूप लेट झालं। आम्ही घरून निघालो होतो 12 वाजता, तर आम्हाला झालं होतं जवळपास 4:45। खूप आमच्या इकडे टाईम गेला। तर आता आम्ही बघूया किती आम्हाला देवस्थान अजून करते मंदिरामध्ये दर्शन झालं। नंतर तो कालमदेवी मंदिरमध्ये पडला। आता आपला केलमबाईचं दर्शन बघितलं, आपण चाललो आहोत ते कालमदेवी मंदिरामध्ये कडपला। चला तर मित्रांनो, आता वाजले ते 5:30 आणि आम्ही आलो आहोत ते गडब येथील कालमदेवी मंदिराजवळ। पाऊसही पडतोय आणि पाऊस पडल्यामुळे आम्हाला काही जास्त जसं दर्शन घ्यायला मिळालं नाही। खूप वेळ गेला थांबूनच, त्याला रेनकोट वगैरे छत्री वगैरे आणलं नव्हती आणि पावसाचं वातावरण जास्त प्रमाणात झालं, त्यामुळे आता आम्ही आलो तो कालमदेवी मंदिरामध्ये। चला तर गडप गावात प्रगट झाली माझी सत्वाची माय माऊली। गडप गावात प्रगट झाली माझी सत्वाची माय माऊली। काठी घुंगरू वाजवित आली माझी काळंबाई माऊली। काठी घुंगरू वाजवित आली माझी काळंबाई माऊली। काठी घुंगरू वाजवित आली माझी काळंबाई माऊली। काठी घुंगरू वाजवित। तर आता आपण आहोत ते गडब येथील कालमदेवी मंदिरामध्ये। आज आहे नवरात्र उत्सवातली 5वी माल। तर 5व्या मालीनिमित्त आपण आलो होतो पहिल्या केलमदेवी मंदिरामध्ये ठरवशिला, त्यानंतर आपण आलो होतो गडबच्या इथे कालमदेवी आईच्या दर्शनासाठी। आपल्यासोबत आहेत दामोदरजी पाटील, त्यांना आपण इथल्या मंदिराबद्दल काही विचारणार आहोत, ते सांगते ते। तर या मंदिराची स्थापना कधी झाली होती? मंदिर फार पुरातन आहे आणि 1945 साली याची 45 साली आपण मंदिर बांधलं। ते मंदिर कौलारू होतं। त्याच्यानंतर 1998ला आपण आता जे बघतो ते मंदिर बांधलेलं आहे आणि 1998 नंतर हे आपण 2004-5 साली सभा मंडप बांधलेलं आहे, बिन खांबे। त्याला खांबे नाही, मध्ये कुठेही खांबे नाही। आणि असं आपल्या आई आहे कालमदेवी, कोणत्या कोणत्या जिल्ह्यात प्रसिद्ध आहे? हे देवी ठाणे, पुणे, मुंबई आणि रायगड या 4ही जिल्ह्यात प्रसिद्ध आहे। आणि इकडनं जे रत्नागिरीवरून जे लोक येतात ते पण इथे आवर्जून देवीच्या दर्शनाला येतात। म्हणजे आपण बघायला गेलो तर रायगड, ठाणे, पालघर, मुंबई या ठिकाणून सुद्धा भक्त या आपल्या मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात। ही देवी नवसाला पावणार देवी आहे, म्हणजे चमत्कार घडला असं मध्ये व्हायरल झाली, बातमी प्रसिद्ध झालेली, ती त्याबद्दल काय म्हणणार तुम्ही? असं सांगण्यासारखं भरपूर आहे। ही देवी रात्री 11:30-12च्या दरम्यान मंदिरातून निघते आणि हातात घोंगडी म्हणजे डोक्यावर घोंगडी आणि काठी घुंगराचे घेऊन ते पूर्ण गावात फेरी मारत असते। आता पण तुम्ही जर बघितलं तर घुंगराची काठी तिच्या जवळ आहे, तिथं मंदिरात जर बघितलं आणि ते काठी घेऊन वाजवत ते पूर्ण गडप मध्ये फेरी मारत असतो आणि 12-12:30 पर्यंत ती आपले पुन्हा देवळात येऊन अंतर्धान करतो। तर नवरात्र उत्सव झालाय, तर नवरात्र उत्सवामध्ये म्हणजे इथल्या गावकऱ्यांचा कसा ते पाठिंबा असतो त्या कार्यक्रमात? गावकऱ्यांचा पूर्ण गावकऱ्यांचा आहे पाठिंबा। त्याच्यानंतर हे जे आहे मंडळ आहे कालमदेवी पुरातन देवस्थान, हे संपूर्ण हे करतात, चालवतात। कालमदेवी ग्रामस्थ मंडळी आणि कालमदेवी पुरातन देवस्थान हे दोन्ही देवस्थान इथे हे उत्सव व्यवस्थापन करतात। ह्या मंदिरामध्ये आरती किती वाजता होते नवरात्रामध्ये? नवरात्रमध्ये सकाळी 11:30ला आरती चालू होतं आणि रात्री फार पुरातन पासून रात्री 12ला परत पुन्हा आरती चालू होते। तर धन्यवाद, आमच्या युट्यूब चॅनलवर तुम्ही योग्य ती माहिती दिली आहे मंदिराबद्दल, त्याबद्दल आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो। आणि असंच
जर तुम्हाला सुद्धा जर मंदिरात यायचं झालं कालमदेवी मंदिरात गणप येते तर तुम्हाला ट्रेनवरून जावं पडेल, नागोडवरून जावं पडेल. तर तुम्हाला पर्यायी मार्ग म्हणून जर असेल योग्य मार्ग आणि जवळचा मार्ग तर तुम्ही ट्रेनवर येऊ शकता किंवा वर्धेवर येऊ शकता. तर मंडळी आता आपण आलो होतो तो गडब येथील कालमदेव मंदिरामध्ये. तर मंदिरात दर्शन वगैरे घेतलं, चांगलं दर्शन झालं. आज आहे नवरात्रीमधील 5वी माल. तर 5व्या मालला आपण आलेलो आणि मंदिरातील जे दामोदर पाटील काका होते त्यांनी आपल्याला या मंदिराबद्दल, कालमदेव मंदिराबद्दल माहिती सांगितली. पुरातन कालापासून हा मंदिर आहे, कधी ते मंदिराची स्थापना झाली आणि इथला जे चमत्कार काय घडला होता तो त्यांनी आपल्याला त्यांच्या शब्दातून सांगितलं. चला तर तुम्हालाही कसं वाटलं सांगा हा ब्लॉग. आता आम्हाला वेळ पण खूप झालेला आहे. आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. आम्हाला जायचं होतं आता 4-5 मंदिरातलं दर्शन करून. तर पण आता आम्हाला केलम्मा देवीला पण वेळ झाला, खरुशीला. त्यानंतर आता आम्ही इथे आलो गडब येथे कालमदेवी मंदिरामध्ये. तर तिथे सुद्धा काकांनी चांगली माहिती दिली आणि आता मी व्हिडिओ हे पार्ट वाईज टाकणार आहे माझी. चला तर मंडळी कसा वाटला तुम्हाला हा आजचा ब्लॉग. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनल प्रणित कोतवाल या यूट्यूब चॅनलवर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा व्हिडिओला. चला धन्यवाद. गडब गावाची संकट हारी, 5 पाड्यांचं रक्षण करी.